घोषणा देऊ नका. माझ्या आजूबाजूला जे सर्व मान्यवर उभे आहेत त्यांनी खाली बसून मांडी घालून शांत बसावं. ऐकत नाही. आंबेगाव शिरूर या विधानसभा मतदारसंघामध्ये युवकांच्या मेळाव्यासाठी उपस्थित शिरूरचे माजी आमदार माननीय पोपटरावजी गावडे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले आपण सर्व मान्यवर बंधू भगिनी, पत्रकार आणि सहकारी मित्रांनो, आज या मेळाव्याचं आयोजन इथे केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये अनेक वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडायचं काम आपल्याला करावं लागतं. लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना मतदान करून आपल्या उमेदवाराला आणि आपल्या पक्षाला त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळे तरुण आणि ज्येष्ठ सगळेजण प्रत्येक निवडणुकीमध्ये घरोघर जाऊन प्रचार करतो आणि आपल्याला यशही मिळतं. पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न नेहमी येतो की आता मी 7 वेळा आमदार झालो, 3 वेळा मंत्री झालो, एकदा विधानसभेचा अध्यक्ष झालो, 5 वर्ष सत्तारूढ पक्षात आमदार म्हणून राहिलो, 10 वर्ष विरोधी पक्षामध्ये आमदार म्हणून राहिलो आणि आता नुसतं इथंच नाही तर कुठल्याही गावामध्ये गेल्याच्या नंतर कार्यकर्ते मोठ्या अभिमानानं सांगतात की साहेब एवढी कामं तुमच्या काळामध्ये झाली. कामांची यादी पण आहे माझ्याकडे, पण ती सगळी कामांची यादी वाचण्याच्या आधी माझ्या मनात प्रश्न येतो की आपल्याला जर आपण एवढी कामं जर केली तर मतासाठी आपल्याला दारोदार का फिरावं लागतं आणि लोकशाहीमध्ये निवडणूक म्हटलं की हे जे सोपस्कार आहे ते सोपस्कार पुरे करावे लागतात आणि त्याच्यामधून आपण लोकांच्याकडून त्यांचा कौल मागत असतो.
आणि तो कौल घेऊन मग पुन्हा काम करायचं. मी या निमित्तानं सांगतो की मी 7 वेळा आमदार झालो. तुम्ही सगळ्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं. हे मुद्दाम मी कोणासाठी सांगतो, तुम्हाला ज्येष्ठ मंडळींना सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे नवीन तरुण आहे, ज्या नवीन तरुणी आहेत त्यांना कदाचित हे माहिती की नाही मला माहिती नाही की 35 वर्षापूर्वी आंबेगाव तालुका कसा होता. म्हणजे ज्यांचा त्यावेळेला जन्मही झालेला नव्हता किंवा 4-5 वर्षाचे असतील त्यांनी त्यावेळेचा तालुका आणि आजचा तालुका हा पाहिला नसेल. आणि म्हणून सगळ्यांच्या पर्यंत हा विषय गेला पाहिजे म्हणून आपण पुस्तक रूपानं, भाषण रूपानं हे सगळं लोकांच्या समोर मांडत असतो. आपल्याला माहिती आहे, मी 40 वर्ष पवार साहेबांच्या बरोबर काम करत होतो. 35 वर्ष आमदार म्हणून, 5 वर्ष त्यांचा सुय सहाय्यक म्हणून. आणि त्यावेळेला माझं वय होतं 25 वर्षाचं. 25व्या वर्षी मी ज्यावेळेला कामाला लागलो त्यांच्याबरोबर, तेव्हापासून तर आजपर्यंत जेही राजकारण केलं असेल ते राजकारण विकासाचं राजकारण आणि समन्वयाचं राजकारण करण्याचा प्रयत्न